Okay, guys, welcome back. This is Girish, and we all are studying English grammar, right? Yesterday, we have finished the passive voice, and today we are going to take an overview of that whatever we have learned in previous classes. ओके. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये बघायचं आहे. आता बघा, इथं आपण राईट करूया टेन्स. टेन्स किंवा मग आपण त्याला मॉडल ऑक्झिलरी सुद्धा म्हणू शकतो. मग त्यांचं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ते आपल्या युट्यूबला नसतं नाही का, 2 मिनट में इंग्रजी बोलना सीखो, 2 मिनट में 5 मिनट में ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस बनाना सीखो. तसं आज आपण बघणार आहोत. थोडक्यात आपल्याला जमतंय का ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला सुरुवात करायची कशापासून? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय की सेंटेन्सची सुरुवात जी आहे हो की नाही, ती ऑब्जेक्ट पासून सुरुवात करायची हो की नाही. बस एवढंच. आपण आजपर्यंत कशाला महत्व देत आलो? सब्जेक्टला महत्व देत आलो, आणि आता आपल्याला महत्व कशाला द्यायचंय? ऑब्जेक्टला महत्व द्यायचंय. आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत ते बघणार आहोत. मग सगळ्यात आधी सुरुवात करूया सिंपल प्रेझेंट पासून. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जे स्ट्रक्चर आहे ते काय रे? सेंटेन्सचं स्ट्रक्चर कोण सांगतो मला? सांगा बरं. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बरोबर आहे की नाही? सांगा. हो नाही काय? हो सर. Yes. हो सर. आता बघा, मग सेंटेन्स आपण घेऊया इकडे. शी गिव्स मी अ पेन. शी गिव्स मी अ पेन. आणि याचं काय करायचंय आपल्याला? पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. जेवढे सेंटेन्स टेन्सचे किंवा बाकीच्या मॉडल ऑक्झिलरीचे, तर त्याला आपण काय म्हणतो? ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. ओके नाही. ज्याची सुरुवात कशापासून होते? सब्जेक्ट पासून होते. बरोबर आहे? सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट पासून. तर त्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस कशापासून सुरुवात होणार? तर ऑब्जेक्ट पासून. तर आपण शिकलेलो सुद्धा आहे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं असेल. मग आपल्याला माहिती आहे, आपण काय केलंय? फॉर्म्युला तयार केलंय. ओके नाही. आपण सर्व हुशार आहात, पण गिरीश सरांना शिकायचं म्हटल्याच्या नंतर त्यांना फॉर्म्युल्याची गरज पडते. मग आपण काय म्हणणार? ऑब्जेक्ट घेणार हो नाही. मग त्यानंतर आपण काय करणार? एम, इज किंवा आर. त्यानंतर आपण काय म्हणतो? इथं काय असतं बरं? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण वर्बचा पास्ट पार्टिसिपल जो फॉर्म आहे तो आपण युज करत असतो. त्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट आपण वापरत असतो. हो की नाही? बाय प्लस सब्जेक्ट. तुषार प्लीज म्यूट युअर माइक. सॉरी सर. येस. आता बघा, मग इकडे काय होईल माहिती का सेंटेन्स? तर ऑब्जेक्ट कोणतरी या सेंटेन्स मध्ये मला सांगा बरं. सांगा पटकन. ओपेन. ओपेन. येस, अ पेन. मग आपण काय म्हणू शकतो? सेंटेन्स बनवू शकतो अ पेन. मग आता आम्ही जर पैकी काय घेणार बरं? आपण आपल्या सर्वांना माहिती आहे. इज. इज. करेक्ट आहे. अ पेन इज. मग आपल्याला वर्ब 3 घ्यायचं सांगितलंय. मग गिव्ह हा वर्ब आहे. गिव्हचा V3 काय होईल रे? मग सांगा बरं. तर गिवन होईल. हो की नाही? अ गिवन. पेन इज वन. गिवन मी बाय हर. अतिशय सिंपल आणि सोपं असं सेंटेन्स आहे. किंवा आपण याला असं सुद्धा बनवू शकतो. बघा, आय एम गिवन अ पेन वैष्णवी प्लीज म्यूट युअर माइक.
आता मग इकडे पुन्हा आपण एक कळालंय आपल्याला हो की नाही, सिम्पल प्रेझेंटचं पॅसिव्ह व्हाइस कसं करायचं कळालंय सर्वांना. हो सर. कसं हो करायचं सर. कळालं का? ओके. हो सर. आता आपण बघूया. ओके. आता आपण बघूया कशाचं, सिम्पल पास्टचं पॅसिव्ह व्हाइस कसं करायचं हो की नाही. सिम्पल पास्ट, सिम्पल पास्ट टेन्सचं जर एखादं सेंटेन्स असेल तर आपल्याला त्याचं पॅसिव्ह व्हाइस करायचं असेल तर ते कसं करणार आपण. सगळ्यात आधी सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय बरं सांगा ऍक्टिव्ह व्हाइसचा. तर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हा आपला काय फॉर्म्युला आहे, करेक्ट आहे. आणि मग आपण सेंटेन्स घेऊया इकडे बघा. ही टूक अ बॉक्स, ही टूक अ बॉक्स. आता आपल्याला याचं काय करायचं माहिती का, पॅसिव्हाइज करायचं. तर पॅसिव्हाइज करायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला सेंटेन्सची सुरुवात कशापासून करायची, ऑब्जेक्ट पासून करायची. मग ऑब्जेक्ट घेतला आपण, मग त्यानंतर आपण काय करतो, वाज किंवा वेर इकडे वापरत असतो, वाज किंवा वेर आपण वापरतो. त्यानंतर काय रे, तर V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. बरोबर आहे हो नाही काय सांगा. तर करेक्ट आहे. मग बघा आपलं सेंटेन्स काय होईल इकडे, तर सेंटेन्स आपण इकडे तयार करूया. ऑब्जेक्ट काय मग इकडे, अ बॉक्स हा आपला ऑब्जेक्ट झाला. बॉक्स. मग त्यानंतर आपण काय करत असतो, हेल्पिंग वर्ब घेत असतो. आता अ बॉक्स म्हटल्याच्या नंतर वाज घेणार की वेर घेणार बरं सांगा बरं पटकन. आपण वाज घेणार कारण की अ वेर. बॉक्स म्हणतो की नाही. अ बॉक्स वॉज. आता टूक, टूक हा जो वर्ब आहे हा V2 यूज केलाय आपण. आता V3 काय असेल बरं मग त्याचा, तर त्याचा V3 आहे टेकन. आणि आपल्याला माहिती आहे की या सेंटेन्सेस मध्ये जर आपल्याला पॅसिव्ह व्हाइस जर शिकायचं असेल तर आपल्याला V3 माहित असणं गरजेचं आहे. V3 खूप गरजेचं आहे हो नाही काय. अ बॉक्स वॉज टेकन बाय, आणि हा जो ही आहे तो काय केलाय ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेला. तर याच्यामध्ये काय होईल रे, काय चेंज होईल त्याचा सांगा. हिम होईल. हिम होईल. हिम. त्याच्यामध्ये चेंजेस काय होईल, तो ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याचं काय होऊन जाईल, हिम होऊन जाईल. करेक्ट आहे. हिम. चलो जाते हैं आगे. का होत नाही इकडे येत आहे. आता आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स, सॉरी सिंपल फ्युचर आपण बघूया. आता सिंपल फ्युचर टेन्सचं फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. सूत्र आपण शिकलेलं आहे, सेंटेन्सचा फॉर्म्युला काय आहे? तर सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग याचं एखादं सेंटेन्स सांगा मला. तर सेंटेन्स आपण घेऊया इकडे, दे विल
कॉल हिम. दे विल कॉल हिम. करेक्ट आहे. आता याला आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह करायचं. पॅसिव्ह करायचं म्हटलं तर नंतर काय करायचं आपल्याला, याची सुरुवात कशापासून करायची, ऑब्जेक्ट. मग आपल्याला इकडे सूत्र घ्यावं लागेल हो की नाही, फॉर्म्युला आपण इकडे राईट करणार. तर काय, ऑब्जेक्ट प्लस सांगा पुढे, शल किंवा विल प्लस प्लस V3 प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट आपण इकडे. आता मला सांगा या सेंटेन्सची सुरुवात कशापासून होईल, सांगा बरं, कोण सांगतो. ऑब्जेक्ट काय, ही करेक्ट आहे. ही इथं ऑब्जेक्ट ही काय आहे, हिम आहे. आणि हिम जर समोर आला तर त्याचं काय होत असतो, त्याच्यामध्ये काय चेंजेस होतो, तो काय होतो, ही होतो, हो की नाही. मग ही असेल तर आपण शल वापरतो का विल वापरतो रे, सांगा. विल विल. ही विल बी आपण करणार, हो की नाही. ही विल बी, कॉलचं वित्री मग काय होईल, कॉल्ड. कॉल ही विल कॉल्ड बाय देम. करेक्ट आहे, हो नाही काय सांगा चला. हो सर. ठीक आहे. असं. सर समजतंय का सर्वांना, समजत आहे का. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. कोणाला जर प्रॉब्लेम होत असेल, कोणाला जर कळत नसेल तर प्लीज मला विचारा. काय अडचण नाही सर. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट वाला सेंटेन्स बघूया. ओके, तर नेक्स्ट वाला कोणता प्रकार आहे आपला, चला सांगा. प्रेझेंट कंटिन्युअस बघूया. प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस. आता प्रेझेंट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, हो की नाही. प्रेझेंट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर काय मग, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे त्याला आपण V4 असं सुद्धा राईट करत असतो, हो की नाही. मग आता मला सांगा, याचं स्ट्रक्चर, यालाच आपल्याला काय करायचं, पॅसिव्हाइज करायचं. तर पॅसिव्हाइज करत असताना याचा पण फॉर्म्युला आपण इथं लगेच राईट करून घेऊया. ऑब्जेक्ट प्लस, मग आपण काय करणार इकडे, ऑब्जेक्ट असल्याच्या नंतर आपण काय करतो, पुन्हा एम इज आर प्लस बीइंग प्लस, आणि आपल्याला तर माहिती आहे आपण वर्बचा कोणता फॉर्म वापरतो इकडं, थर्ड वाला फॉर्म वापरतो, थर्ड. बाय प्लस सब्जेक्ट. आता सेंटेन्स कसं होईल मला सांगा इकडं. आपण एखादं सेंटेन्स राईट करूया, जसं की अ मॅन द मॅन इज टेलिंग अ स्टोरी. द मॅन इज टेलिंग अ स्टोरी. द मॅन इज टेलिंग अ स्टोरी, यालाच आपल्याला काय करायचंय, पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करायचं. तर पॅसिव्ह वॉइस करायचं म्हटल्याच्या नंतर मला सांगा, आपण फॉर्म्युला इथं राईट केलं तर ऑब्जेक्ट काय रे इकडे, सांगा बरं मला. ऑब्जेक्ट पासून आपल्याला सुरुवात करायची तर अ स्टोरी स्टोरी. असतो. करेक्ट आहे, अ स्टोरी. मग अ स्टोरी पुढे एम इज आर, अ स्टोरी इज इज बिईंग. पुढे बीइंग टेलिंगचं वित्री, टेलचं वित्री, टोल्ड टू टोल्ड बाय द मॅन. बरोबर आहे. हो सर. बरोबर आहे. नेक्स्ट वाला प्रकार आहे आपल्याला
नेक्स्ट वाला जो प्रकार आहे आपला तो कोणता आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे. Past continuous. पास्ट कंटिन्युअस को बनाते. मग पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती आहे. पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट, बरोबर आहे हो नाही काय सांगा? हो सर. आणि पॅसिवाइज करत असताना आपल्याला काय करायची, याची सुरुवात कशापासून करायची? ऑब्जेक्ट पासून करायची. मग लगेच फॉर्म्युला राईट करून घेऊया. ऑब्जेक्ट प्लस काय? वॉज 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 किंवा वेअर प्लस बीइंग V3 प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता इकडे आपण एक सेंटेन्स घेऊया. शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. सेंटेन्स आपण इकडे राईट करूया. शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. ओके. आता मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणते सांगा बरं मला सुरुवात करण्यासाठी? अ पिक्चर. करेक्ट आहे. अ पिक्चर. पुढे वाज घेणार की वेर घेणार? वॉज तर वॉज. मग आपल्याला वॉज झाल्याच्या नंतर बिंग काय घ्यायचं? बीइंग. अ पिक्चर वॉज बीइंग. ड्रॉचं व्यतिरिक्त काय बोलतो मग? ड्रॉइंगचं. ड्रॉइंग. मैं बताएगा नहीं साला, हो की नाही? पुष्पा. अ पिक्चर वॉज बीइंग ड्रॉन बाय. बरोबर आहे. आपण शिकलेलं पैकी हे बरोबर हो आहे का? सर. हो सर. हो सर. बरोबर आहे. सर्वांना समजत आहे का? हो सर. हो सर. हॅलो. चला. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज सांगत चला मला. आणि लेक्चर तुम्हाला तिकडे युट्यूबला सुद्धा बघायला मिळेल. जर नसेल समजलं इकडे तर तुम्ही युट्यूबला जाऊन सुद्धा बघू शकता. आपल्या जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. जेवढे घरामध्ये मोबाईल असतील तेवढ्या मोबाईलनं सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा. आणि काय म्हणतात, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, हो नाही काय? चलो, हे राईट केले. हो हो सर सर. केलं. चल, नेक्स्ट वाला देखते हैं.